आत्ता रिसेंटली तू बाजीराव मस्तानी केलास, तर त्यातली झुमरीची तुझं कॅरेक्टर होतं, तिची मैत्रीण दीपिकाची. कसा आला तुझ्याकडे हा रोल एकतर, आणि कशी सुरुवात झाली? बाजीराव मस्तानी ह्या प्रोजेक्टबद्दल मी ऐकून होते की असं काहीतरी प्रोजेक्ट चालू आहे आणि खूप ह्यूज आहे वगैरे असं. ऑब्व्हियसली संजय लीला भन्सालींचं प्रोजेक्ट आहे तर ते खूप ह्यूज असणारच आहे. मला एक दिवस फोन आला की तुला ऑडिशनसाठी, मी संजय लीला भन्साली प्रोडक्शन्समधून बोलतोय, ऑडिशनसाठी तुम्ही याल का, किंवा तुम्ही घरातून आत्ता आम्हाला ऑडिशन पाठवा कारण खूप आम्हाला घाई आहे सध्या. मला आधी वाटलं म्हणजे टाईमपास करतोय माझ्याबरोबर, तर मी खूप सिरियसली घेतलं नाही आणि 2 दिवस मी तर इग्नोरच केलं म्हणजे. आणि मग मी घरीसुद्धा सांगितलं नाही, विसरून गेले मी की असं काहीतरी झालं आहे. मला वाटलं खरंच कोणतरी मजा करते. 2 दिवसांनी परत फोन आला की प्लीज तुम्ही लवकरात लवकर ही ऑडिशनला तुम्ही लवकरात लवकर या. आणि मग मी ते कन्फर्म केलं की नक्की कुठून फोन आला आहे आणि त्यांनी कुठून नंबर घेतला वगैरे, हे सगळं करून मी घरी सांगितलं. आणि मग तेव्हा मला सगळे म्हणाले की तू वेडी आहेस का गं, तू असं इग्नोर कसं करू शकतेस, बाजीराव मस्तानीसाठी तुला विचारलं आहे. तर अशा ह्याच्याने मग मी ऑडिशनला गेले. तिथे मला एक पॅरेग्राफ दिला होता जो हिंदीत होता, कारण मी मनात ठेवून गेले होते की मला एक ब्राह्मणी लुकचा असा मराठी लुक असेल. तर ते मला त्यांनी सांगितलं की हे मस्तानी साईडचं कॅरेक्टर आहे. तर तो माझी ऑडिशन झाली आणि त्यांनी सांगितलं की आत्ता जयपूरला शूटिंग चालू आहे, तर आम्ही ती तिकडे पाठवतो आणि मग तुम्हाला सांगतो. त्या ऑडिशनला खूप मुली आलेल्या आणि म्हणजे हैदराबाद वगैरे इथून, लखनौ वगैरेवरून. तर मी होप सोडून दिले की माझं हिंदी काही एवढं ग्रेट नाही आहे की म्हणजे उर्दू लहेजा वगैरे असं. माझ्या परीने मी खूप छान द्यायचा प्रयत्न केला ऑडिशन. आणि मग विसरून गेले मी आणि की असं आपण काही दिलं होतं आणि मी विचार जास्ती केला नाही त्याचा की मला फोन कधी येतोय आणि माझं सिलेक्शन. मला 2 महिन्यांनी फोन आला की तुमचं सिलेक्शन झालंय आणि तुम्हाला भन्साली सरांनी भेटायला बोलवलं आहे. मग दुसऱ्या दिवशी मी संजय लीला भन्सालींना भेटायला गेले त्यांच्या ऑफिसमध्ये आणि तेव्हा ते माझ्याशी खूप छान बोलले. त्यांनी मला कॅरेक्टरबद्दल सांगितलं. त्यांनी मला विचारलं की तू आधी काय काय केलं आहेस, आणि त्यांनी हे पण विचारलं की तू आधी एवढं केलं आहेस तर तू हा रोल करशील का, म्हणजे हा तसा बघितला तर छोटा रोल आहे, तर तू करशील का. त्यांना म्हटलं की तुमच्याबरोबरचं हे प्रोजेक्ट आहे तर ऑब्व्हियसली मला खूप छान गोष्टी शिकायला मिळणार आहेत, एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायला मिळणार आहे, तर मी नक्कीच करेन. आणि त्यांनी तेव्हा फक्त माझ्या डोळ्यात बघितलं होतं आणि तेव्हा सांगितलं होतं, तेव्हा मी खूप काजळ आणि असं खूप छान लावून गेले होते त्यांना भेटायला जायचं म्हणून. मला आठवतं मी हाच ड्रेस घालून गेले होते. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं तू काहीच मेकअप करणार नाही, लो मेकअप असेल. आणि तेव्हा मला म्हणजे मी ठरवून गेले होते, अरे किती छान असतं त्यांच्या फिल्ममध्ये, सगळे छान कॉस्ट्युम्स असतात आणि किती छान दिसायचं असतं. तेव्हा त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की नाही तू मेकअप नाही करणार आहेस. आणि तेव्हा त्यांना काहीतरी नावावरून वाटलं असेल, पण ते म्हणाले तू गातेस का. मग मी त्यांना सांगितलं की मी अश्विनीताईंकडे शिकते किंवा. मग त्यांनी माझं गाणं ऐकलं की तो इतका टॅलेंटेड माणूस आहे की त्याला सगळं माहिती आहे, म्हणजे त्याला किशोरीताई माहिती आहेत, त्याला अश्विनीताई माहिती आहेत, त्याला सगळं, म्हणजे ही तर खूप मोठी लोक आहेत पण त्याला एवढी छान त्या माणसाला जाण आहे. त्याने खूप छान ॲप्रिशिएट केलं, छान ऐकलं, छान गप्पा मारल्या. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा माझी लुक टेस्ट झाली आणि ते स्वतः संजय सर तिथे असायचे. लुक टेस्टच्या वेळी माझा केसातलं पार्टिशनपासून ते नखापर्यंतच्या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी स्वतः लक्ष घातलं. एक आणि एक धागा, रंग ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं. 2 लुक टेस्ट झाल्या आणि मग फायनली माझं शूटिंग सुरू झालं. ओके, म्हणजे खूप ह्या सगळ्या प्रोसेसमधून. पण मग तुला असं इतर रोलसाठी कधी ऑडिशन वगैरे द्यावीच नाही लागली? फॉर्च्युनेटली मी नाही दिल्या ऑडिशन्स. मला मिळत गेलं आणि टचवूड मला खूप सगळं म्हणजे चांगलं मिळत गेलं आणि खूप चांगलं शिकायला मिळालं. हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे आणि ह्याच्यासाठी मी जाऊन ऑडिशन दिली होती, हे वेगळं. आणि शूटिंगच्या वेळी कसे होते संजय लीला भन्साली, म्हणजे त्यांच्याबद्दल असं खूप आहे की ते खूप छोटी छोटी गोष्ट तू आत्ता म्हणालीस असं करतात. तर कसा होता एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर शूटिंगच्या वेळेचा? पहिलं गोष्ट तर त्यांचे सेट्स आणि हे बघून एवढं भारावून जायला होतं ना की
खरंच आपण संजय लीला भन्सालींच्या एका वेगळ्या दुनियेत जातो, एका वेगळ्याच आयुष्यात आपण प्रवेश करतो. आणि मी पहिल्या दिवशी फिल्म सिटीत गेले आणि शनिवारवाडा बघितला, म्हणजे मी खरा शनिवारवाडा बघितला आणि तो म्हणजे इतका सुंदर शनिवारवाडा, इतका सुंदर. आणि मी एंटर केलं गेटमधून तेव्हा मी क्राऊड होता, ज्युनियर आर्टिस्ट होते सगळे, आणि ते बघून मला वाटलं मी त्याच काळात गेली आहे, मुली नऊवारी साडी नेसून इकडे तिकडे जात आहेत आणि असं सगळं बघितलं. तरी पण ज्याने माझी ऑडिशन घेतली होती त्याने मला सांगितलं होतं, हे सगळं तुला दिसेल, तू एक्साईट होऊ नकोस, त्याचा तुला त्रास होईल, की तू काहीच करू शकणार नाहीस, बापरे हे सगळं काय असं होऊ शकतं, दीपिका एकदम समोर येते, रणवीर एकदम समोर येते, वाव, असं मला एकदम होऊ शकलं असतं. त्यामुळे मी जरा शांत राहिले. आणि मग शूटिंगच्या वेळेचा जो एक्सपिरियन्स म्हणजे ते प्रत्येक गोष्टीत त्यांचं लक्ष असतं. आधी सीन दिला जातो, स्क्रिप्ट दिलं जातं, आणि मग ते पार्ट, मला डायलॉग्स खूप आहेत फिल्ममध्ये, जेवढी मी दिसली आहे त्याच्याही पेक्षा मला डायलॉग्स खूप आहेत फिल्ममध्ये. तर मला खूप बडबड करायचं आहे, म्हणजे ती अशी दाखवली की ती एक तर खूप बडबडी आहे, ती मस्तानीच्या एवढी जवळची आहे की तिला ती सल्लेही देते, खूप काळजी आहे तिला तिच्याबद्दल, अशी ती झुमरी आहे. तर खूप बडबडायचं होतं आणि मला इतकं, आपल्याला प्रॅक्टिस नसते एवढं हायर लेवलचं हिंदी बोलायचं. मग त्या सीनची प्रॅक्टिस व्हायची आणि मग कदाचित कधी कधी तो सीन त्यांना पटायचा नाही, मग सेटवर गेल्यावर पूर्ण सीन चेंज व्हायचा, सगळे डायलॉग्स चेंज व्हायचे. आणि तेव्हा खूप म्हणजे फ्रस्ट्रेटिंग असायचं की एवढं मी करून आले आणि आता पूर्ण चेंज होणार आणि सगळा वेगळाच डायलॉग्स, आणि हे खूप दमायला व्हायचं लिटरली. चॅलेंजिंग असेल खूप चॅलेंजिंग, आणि मला खूप नवीन होतं. तर तेव्हा मला एक दोनदा दीपिका आणि रणवीरने, तेव्हा त्यांच्याबरोबर सीन होता, तेव्हा असं मला खूप त्रास व्हायला लागला की मला हे नाही होते आता, बास असं. तेव्हा त्यांनी खूप छान समजावून सांगितलं होतं की असं करू नको, आमच्याबरोबर पण झालंय, रामलीलापासून आमच्याबरोबर हे झालंय, आम्ही ह्याच्यातून गेलोय, त्यांच्याबरोबर मॅच करायला खूप वेळ लागतो, आणि मी तर एवढी ज्युनियर आहे त्यांना. तर त्यांच्या पूर्ण सेटअपला, आणि तिकडे फक्त ना काम आणि काम होतं, असा टाइमपास करताना तुला कोणीही दिसणार नाही. तर साध्या साध्या गोष्टी त्यांनी मला खूप छान सांगितल्या, आणि त्यांना माहिती होतं की मी गाते, तर ते मला नेहमी सांगायचे, तू लयकारी कर, म्हणजे 2 वाक्यांमध्ये बोलताना सुद्धा तू लयकारी कर, श्वास कुठे घे, श्वास कुठे सोड, डोळ्यातून बोल, माना जास्ती हलवू नको. तर माझ्या सुरुवातीला खूप माना हलायच्या बोलताना, ते म्हणले इतकं हलवू नकोस माना, दीपिकाकडे बघ, ती डोळ्यातून बोलते, तर तू डोळ्यातून बोल. अशा खूप गोष्टी म्हणजे दीपिका, रणवीर कडून मला खूप शिकायला मिळालंच, पण माझ्यासाठी संजय लीला भन्सालीसारखे म्हणजे खूप मला शिकायला मिळालं. मी हे कधीच एक्सपिरियन्स विसरणार नाही. मी एवढी करू शकेन ॲक्टिंग एवढंही मला वाटलं नव्हतं. म्हणजे लिटरली ते दगड ॲक्टरकडून पण ते काढून घेऊ शकतात, म्हणजे तोही एकदम अप्रतिम काम करू शकतो, कारण त्यांना समाधान होत नाही तोपर्यंत ते थांबत नाही. डिरेक्टरचं खरंच स्किल आहे असं. तेव्हा मी लिटरली रडायचे की नाही आता मला नाही करायचंय. माझ्याबरोबर आई असायची, तर आई माझ्याकडे लक्ष द्यायची नाही, मी खूप रडायचे आणि असं. पण आता जेव्हा मी बघते तेव्हा खूप छान वाटतं की मी ह्या प्रोजेक्टचा एक भाग होते. आणि बाकीचे म्हणजे तू म्हणालीस असं रणवीर, दीपिका, प्रियांका खूप खूप मोठे आहेत हे सगळेच, म्हणजे तर यांच्याबरोबर काम करताना कसं वाटलं, प्रत्येकाबरोबरचा काय एक्सपिरियन्स होता? अनफॉर्च्युनेटली प्रियांका बरोबर माझं काहीच नव्हतं, तर मला तिला बघायलाही असं नाही मिळालं प्रत्यक्षात. पण माझं सगळं जे होतं ते दीपिका बरोबर होतं, आणि रणवीर बरोबर 2-3 सीन होते. तर दीपिका जेवढी छान दिसते किंवा छान ॲक्टिंग करते वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण ती खूप छान आहे माणूस म्हणूनही. खूप छान बोलली ती माझ्याशी. पहिल्या दिवशी तिचा आणि माझा म्हणजे ऑलमोस्ट सगळे सीन तिचे आणि माझेच आहेत, तर त्या सीनमध्ये ॲज युज्युअल मलाच खूप बडबड करायची होती. आणि तो सीन झाल्यानंतर माझा 1 टेक ओके झाला पहिल्याच दिवशी, आणि तेव्हा संजय सरांनी क्लॅप्स केलेल्या सगळ्या सेटवर, आणि छान केलं बाई असं म्हणाले होते मला. आणि तेव्हा दीपिकाने फक्त गालावरून असा एक हात फिरून व्हेरी नाईस असं करून ती गेलेली, तेव्हाच मला खूप छान वाटलं, कारण ती मला खूप आवडते ती मला. आणि त्याच्यानंतर ती माझी खूप छान बोलायला लागली को ॲक्टर्स बरोबर. मी तर तिला खूप ज्युनियर आहे, आमच्या दोघींची ओळख नाही आहे, पण खूप छान सीनमध्ये आम्ही प्रॅक्टिस करायचो. ती एवढी, मला हे शिकायला मिळालं की ज्या दिवशी एखादा सॅड सीन असेल त्या दिवशी ते दोघं जण सॅड असतात दिवसभर.
आणि खूप छान आनंदाचा सीन असेल तर ते दोघं खूप आनंदात, म्हणजे इतकं कॅरेक्टरमध्ये Into घुसणं, characters. ही गोष्ट शिकायला खूप फोकस्ड आहेत ते दोघं कामाच्या बाबतीत. आणि शेवटच्या दिवशी, म्हणजे माझा ज्या दिवशी शेवटचा सीन होता त्या दिवशी दीपिका आली आणि तिने मला हक केलं आणि ती म्हणाली की तू खूप छान दिसतेस आणि त्याच्यापेक्षाही तू खूप छान काम केलंस. आणि हिंदीमध्ये इतकं छान कॅरी करणं ते कठीण असतं आणि ते तू खूप छान कॅरी केलंस, हे तिने मला सांगितलेलं मी कधीच नाही विसरणार. खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि रणवीरचं सांगायचं तर तो फुल धमालच माणूस आहे. म्हणजे सेटवर येईल तर काहीतरी टाइमपास करत असेल आणि मजा मस्ती गाणी ऐकत असतो आणि असा. तो माझ्याशी बरेच वेळा मराठीत बोलला कारण त्याला प्रॅक्टिस हवीच होती म्हणजे मराठीत. तर तो खूप वेळा आणि मग विचारायचा मी बरोबर बोलतोय ना. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि म्युझिक या फिल्मचं सेट्स ॲक्टर्स हे सगळं आहेच मोठं मोठं मोठं, पण म्युझिक पण खूप काय म्हणतो भारदस्त आहे. संजय लीला भन्सालींनीच दिलं. तर तुला कोणतं आवडतं गाणं आहे या पिक्चरमधलं, कारण तू गायिका आहेस, तुला म्युझिकची जाण आहे. मला असं कोणतं आवडलं, बेसिकली तुला अल्बम बद्दल काय वाटलं या सगळ्या मला सगळी आवडली गाणी. मला मोहे रंग दो लाल खूप आवडलं. त्याच्यात बिरजू महाराजजींनी पण आहे त्यांचं त्याच्यात आणि खूप छान गायलंय आणि राग खूप छान येतो. तर मला म्हणजे तशा टाईपची. आणि असं पण नाहीये, मला पिंगा पण आवडलं खूप. आणि दिवानी मस्तानी जेव्हा पहिल्यांदा मी ऐकलं तेव्हा मला खूप वेगळ्या धाटणीचं गाणं होतं आणि त्याच्यात मेंडोलिन यूज केलंय, ते पण खूप छान आहेत सगळी गाणी. एवढ्या मोठ्या डिरेक्टर बरोबर काम केलंस किंवा हिंदी फिल्म्स किंवा हिंदी दोन्ही मिशन काश्मीर की म्हणून, तर काय फरक वाटतो मराठी आणि हिंदीमध्ये? मी फिल्मबद्दल विचारते. तू त्याच ह्याच्यात दोन्हीमध्ये काम केलंस तर काय फरक वाटतो पेक्षा तुला असं काही वेगळं वाटलं का? आणि अदर दॅन या गोष्टी की मोठं आहे, पैसे जास्त आहेत ऑब्व्हियसली, पण बाकी गोष्टींमध्ये माणसं स्वभाव असं. तिथे एवढंच जाणवलं मला जास्त की तिथे खूप काम होतं, सिरियसली काम होतं. म्हणजे मराठीत होत नाही असं नाही म्हणायचं, पण मला जो एक्सपिरियन्स आला त्याच्यावरून मी सांगते की खूप काम करतात. आणि मे बी मी ज्याच्यात केलं असेल तिथे त्या लेवलपेक्षा थोडं कमी झालं असेल काम, पण खूप फोकस्ड आणि प्रत्येक गोष्टीत माणसं लागलेली असतात कामाला. तर मला हा खूप जाणवलं, म्हणजे प्रोफेशनल असणं आणि काम करणं, तुम्ही पूर्ण वेळ फोकस्ड असणं, हे खूप मला हिंदीच्या बाबतीत खूप जाणवलं. आणि अजून एक की तुझ्या बोलण्यात खूप वेळा मगाचपासून आलं की आई होती बरोबर. हो, आई असं असायची, आई माझ्याकडे. तर प्रत्येक ठिकाणी आई असते बरोबर, आणि हे तुझ्यासाठी काय म्हणजे, कारण खूप खूप मुलींच्या आया असतात बरोबर आणि असल्याच पाहिजे. तुझं काय म्हणणं यावर, आणि कसं वाटतं आई बरोबर आहे, सेफ वाटतं काय म्हणजे? लहानपणापासून माझी आई माझ्याबरोबर असायची आणि असं नाही की मला आईने कधी एकटं सोडलंच नाही. मला आईने जाणून बुजून एकटंही सोडलेलं आहे. पण कुठलाही नवीन प्रोजेक्ट आला तर त्याचे सुरुवातीचे दिवस आई माझ्याबरोबर असते. आणि मला ह्याच्यात चुकीचं काहीच वाटत नाही. मला ह्याच्याबद्दल मला असं खूप बोललं जातं की तिची आई असते तिच्याबरोबर वगैरे असं. पण मला त्याच्यात काही चुकीचं वाटत नाही. सेफच्या दृष्टीने आणि त्यांच्या दृष्टीने, म्हणजे आईबाबांच्या दृष्टीने त्यांना वाटतं म्हणून ते काळजीने माझ्याबरोबर नेहमी सतत असतात. आई असते. आणि ह्याचं असं होतं की माझं नाईट शूट असायचं, तर मी ड्राईव्ह करून जायचे आणि पहाटे येताना शूटिंग संपल्यावर माझ्याबरोबर कोणीच नसायचं, त्यामुळे माझ्याबरोबर आई असायची. पण नंतरचे काही दिवस मी एकटीच शूटला गेले होते. पण मला हे कायम सेफच वाटत आलं आहे, मला ह्याच्यात काही चुकीचं वाटत आलं नाही आहे. कारण असं पूर्णही वाऱ्यावर सोडून देणं मुलींना हे बरोबर नाही आहे पालकांचं, म्हणजे असं करतही नाही कोणी. पण आपल्याला त्या प्रोजेक्टबद्दल, आपली मुलगी काय करते, ती कुठल्या ह्याच्याखाली, तिच्या आजूबाजूला कोण लोक आहेत, हे बघणं मला चुकीचं वाटत नाही. आणि ह्याच्यात मला असं काही वाटत नाही की स्पेस देत नाही आहेत आई बाबा किंवा असं नाही. त्यांचं ते कर्तव्य आणि त्यांनी ते केलंच पाहिजे. आणि माझ्यासाठी कायम करत आलेत. मी खूप लक्की आहे की माझ्यासाठी कायम ते माझ्या मागे होते, माझ्या बरोबरीने आई कायम असते. कारण बघ ना, आता मला कधी रडायला येतं, सेटवर करावं असं वाटत नाही, तर अशा वेळी मी कोणाशी बोलणार ना, तर आई असते माझ्याबरोबर कायम राग काढायला
किंवा काहीही शेअर करायला, तर अजूनही माझ्याबरोबर आई असते. म्हणजे तुला याच्यात काहीच चुकीचं नाही वाटत. इनफॅक्ट सपोर्ट वाटतो या गोष्टीचा. असं आईने कधी सांगितलंय की ह्या सगळ्या क्षेत्रात जरी तू चांगलं काम करत असलीस तरी एज्युकेशन तुझं चांगलं नीट घे किंवा असं, तर तूच ठरवलंयस आणि काय केलंयस? मला असं सांगायची वेळ नाही आली घरच्यांना की तू कर, अभ्यास पण कर, असं सांगायची वेळ नाही आली. कारण असं कधी दुर्लक्ष नाही झालं किंवा आईबाबांनी होऊ नाही दिलं. 10वी नंतर मला 10वीत सगळ्यांना संस्कृत असतं, मी संस्कृत घेतलं होतं. मला तेव्हापासून खूप आवड होती संस्कृतची. संस्कृत बरोबरच मला सायकोलॉजीमध्ये पण खूप इंटरेस्ट होता आणि पॉल सायन्समध्ये पण होता. पण मी फायनली ठरवलं होतं की मला संस्कृतमध्ये ग्रॅज्युएशन करायचं आहे. मी संस्कृतमध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि माझं मास्टर्स मी म्युझिकमध्ये केलं आणि आता पुढे PhDचा विचार आहे, पण तो लगेच नाही आहे. तर मी 1-2 वर्षात कदाचित PhD करेन म्युझिकमध्ये. पण मग आता तू संस्कृतमध्ये BA केलंस, तर मग याचा तुला कधी तुझ्या ॲक्टिंगमध्ये किंवा गाण्यात, विशेषतः गाण्यामध्ये उपयोग होतो का? हो, नक्कीच होतो. कारण डिक्शनमध्ये खूप उपयोग होतो संस्कृतचा. आणि महाकाव्य किंवा संस्कृतचं लिटरेचर खूप आपलं इतकं रिच आहे सगळं. कौटिल्य, अर्थशास्त्र एवढं प्रॅक्टिकल आहे, इकॉनॉमिक्स. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होत असतो, ह्याच्यावर माझा खूप विश्वास आहे. अशी कुठलीच गोष्ट वाया जात नसते, आपल्याला खूप शिकता येतं त्याच्यातून. तर गाण्यात तर खूपच उपयोग होतो, म्हणजे उच्चारांमध्ये किंवा क्लासिकलमध्ये तर ह्याचा खूप उपयोग होतो. आणि असे संस्कृत श्लोक वगैरे आम्हाला गायलाही खूप आवडतात, तर आम्ही त्याचा उपयोग करून घेतो. मग तू MA इन म्युझिक केलंस, तर मग लहानपणापासून असं ठरवलेलंस की मला एकतर ॲक्टिंग किंवा सिंगिंगच करायचं, कारण तू संस्कृत पण केलंस. पण म्हणजे असं नव्हतं की काही वेगळं करायचं आहे, की मला आता डॉक्टरच व्हायचं आहे, असं काही होतं? असं असतं ना लहानपणी. मला एका पॉईंटला मी लहानपणी मला असं खूप वाटायचं की मला डॉक्टर व्हायचं. आणि आम्ही बाहुल्यांना वगैरे घेऊन खेळायचे, मध्येच टीचर पट्ट्यांनी मारायचं जमिनीवर. हां, मग ऑफिस मग तेव्हा मला काय काम करायचं होतं ऑफिसमध्ये, पण ते काही असं नक्की नसतं. मध्येच मला स्पोर्ट्समध्ये जायचं होतं. असं असतं ना लहानपणी. पण एका ठराविक एज नंतर मला खरंच कळायला लागलं की नाही, मला खरंच काय आवडतं आणि मला काय केलं पाहिजे. म्हणून तू केलंस असं नाही, पण तुला नाही, मला खरंच आवडायला लागलं. ओके. आणि पुस्तकं वाचतेस म्हणालीस तू, किंवा इतर काय आवडतं? कोणती पुस्तकं आवडतात? कविता आवडतात की कोणता लेखक आवडतो, असं काही आहे फेवरेट? मला असं गूढ कथा वगैरे वाचायला खूप आवडतात. असं काही हो, मी रत्नाकर मतकरी वाचलेत. ते खूप आधी आवडायचं मला. आता मला काय नॉवेल्स वाचते. मी आता सुदीप नगरकरचं जे नवीन आलंय ते वाचतेय. पुस्तकं मला वाचायला आवडतात, पण जास्ती करून कसं सांगीतिक पुस्तकं वाचली जातात, कारण अभ्यासाच्या दृष्टीने आम्ही ते जास्ती वाचतो. आत्ता मी अश्विनीताईंचं मादाम क्युरी वर त्यांनी पुस्तक लिहिलंय, ते मी आत्ताच वाचलं. तर मला वाचायला खूप आवडतं. म्हणजे वाचणं पण तुझं म्युझिककडेच रिलेटेड? हो, बऱ्यापैकी. आणि फॅन मुवमेंट काही आहे का तुझ्या आयुष्यात? असं कोणता फॅन आला पटकन आणि काहीतरी वेगळं बोलून गेला, काही झालं असं? फॅन्स तर मला सांगायला आवडेल की खूप चांगले अनुभव येतात आणि खूप वाईटही येतात. म्हणजे कधी कधी खूप वाईट अनुभव येतात की चांगले अनुभव असे की खूप प्रेम करतात लोक आणि इतकं त्यांना असं वाटतं की ही आपल्याच घरातली आहे किंवा अशा ह्याच्याने ते प्रेमाने एवढं हे करतात. तर एक असाच होता एक मुलगा, त्याने, मला माहीत नाही तो मुलगा आता कुठे, पण त्या मुलाने टॅटू केलाय माझ्या नावाचं. बापरे. चाहता होता की ते काय होतं मला माहीत नाही, पण तो आहे अजून. मुलगा कुठे मला माहीत नाही, पण तो फुलं वगैरे घेऊन यायचा. तर त्या गोष्टींचा एका पॉईंटपर्यंत खूप छान वाटतं, पण खूप त्रास होतो. तर हे समजून गेलं. फेक अकाउंट्स बनवतात. मला हे खूप माध्यम चांगलं आहे की मी सांगू शकते. ह्याचा त्या व्यक्तीला खूप त्रास होत असतो की लोक फेक अकाउंट्स बनवतात किंवा त्याच्या मार्फत चुकीचे संदेश लोक पोचवत असतात किंवा असं. मान्य आहे की त्यांना खूप प्रेम वाटतंय तुमच्याबद्दल, पण म्हणून तुम्ही चुकीचा मेसेज, माझ्या बाबतीत असं झालं नाही की चुकीचा मेसेज पोचलाय नाही असं. पण मध्ये, सॉरी तुला हे करते, मध्ये नाना पाटेकरांच्या ब्लॉगवरनं एक हे झालेलं
मी वाचलं, माझं स्वतः पहिले असं झालं बाजीराव मस्तानीबद्दल हो, चुकीचा इश्यूज झालेले आणि पोचवला नाना होता. पाटेकरांचं त्याच्यावरचं मत आलं. पण का माहिती नाही, मला असं वाटलं की नाना पाटेकर असं नाही बोलणार, का माहीत नाही. म्हणून मी ते क्रॉस चेक केलं, मी ब्लॉग आहे का नाना पाटेकरांचा पहिले हे बघितलं, आणि करता करता मग मला कळलं की मकरंद नासपुरेनी असं टाकलंय की नाना पाटेकर ब्लॉगच लिहित नाही. बरोबर, म्हणजे खरंच ही खूप चुकीची गोष्ट आहे. चुकीची गोष्ट आहे आणि त्याचा त्रास होतो. पण हे सगळं ठीक आहे, पण चांगले सुद्धा फॅन्स भरपूर भेटले. अगदी अवघा रंगाच्या वेळी आज्या दृष्ट वगैरे काढायच्या की अगं तू किती, किंवा आईला सांगायच्या की घरी जाऊन हिची दृष्ट काढा, की इतक्या जवळचं आणि इतकं. किंवा अवघा रंगाच्या वेळी 1-2 भाऊ आहेत, त्यांनी अवघा रंगाचा एकही प्रयोग सोडलेला नाहीये. बरं. प्रत्येक प्रयोग येऊन ते बघायचे. म्हणजे खूप चांगली मला अशी लोक भेटली प्रेम करणारी, आणि अजूनही पत्र यायची खूप छान छान, ती मी अजून जपून ठेवली आहेत. एवढ्या सगळ्या सेलिब्रिटीज बरोबर तू केलंयस आतापर्यंत काम, किंवा एवढ्या मोठ्या गायकांबरोबर भेटली आहेस त्यांना, अश्विनीताईंबरोबर राहतेस, असं काही आहे तुझ्या मनात की मला या व्यक्तीबरोबर काम करायचं आहे, माझी खूप इच्छा आहे या व्यक्तीबरोबर मला गाता येईल, किंवा यांच्यासमोर मला गाता येईल, ॲक्टिंग करता येईल असं? मला किशोरीताईंसमोर एकदा खूप मला तू भेटली पण आहेस. मी अवघा रंगच्या वेळी किशोरीताई, रघुनंदन पळशीकरांचं म्युझिक होतं, त्यावेळी किशोरीताई पहिल्या प्रयोगाला आल्या होत्या. मी गायली आहे त्यांच्यासमोर, पण मी अशी क्लासिकल असं गायले नाही आहे कधी. तर त्यांच्यासमोर गायची हिंमत होणार नाही आणि तेवढी आमची पात्रता नाही आहे त्यांच्यासमोर गायची, पण मला नक्कीच आवडेल. आणि आत्ता रिसेंटली म्हणजे झाकीर हुसेन ह्यांच्यासमोर गायची मला संधी मिळाली माझ्या एका मित्रामुळे. तर त्याच्यासाठी पण मला खूप छान वाटतं की एवढ्या मोठ्या कलाकाराचा. कसा होता एक्सपिरियन्स? खूप छान होता. मला जेव्हा फोन आला होता अथर्वचा की तुला असं आपल्याला असं करायचं आहे त्यांच्यासमोर परफॉर्म, तेव्हा खूप एक तर खूप टेन्शन आलं होतं. तेव्हा मला अश्विनीताईंनी एकच वाक्य सांगितलं होतं की अगं ते गात नाही, म्हणजे ते वाजवतात, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस, आणि तू जर का टेन्शन घेतलंस तर तू तेवढंही गाऊ शकणार नाहीस. तर ते गाण्याला होते, त्यांनी ऐकलं आणि त्यांनी खूप छान त्याच्यावर प्रतिक्रिया दिली, त्याचंही खूप छान वाटलं. आणि अशा मोठ्या लोकांसमोर आपली कला सादर करायची संधी मिळते, हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि ते तू चांगल्या पद्धतीने सादर केलंस हे खूप असेल, कारण खूप मोठी गोष्ट आहे. आता काय पुढचे प्रोजेक्ट्स आहेत, ठरवलेस काही? सध्या माझं गाणं चालू आहे, त्याचा रियाज चालू आहे, कार्यक्रम चालू आहेत, आणि 1-2 नाटकांसाठी मला विचारलंय तर त्याचा विचार चालू आहे. अच्छा, म्हणजे विचार चालू आहे. आदर्श कोणाला मानतेस तू, किंवा तुला तुझ्या गाण्यासाठी, ॲक्टिंगसाठी किंवा तुझ्या सगळ्या कामासाठी मोटिवेट करणारं असं कोणी? मला असं एक व्यक्ती नाही आहे जी मोटिवेट करते, पण मला असं वाटतं की प्रत्येकामधून काहीतरी घेण्यासारखं असतं. म्हणजे प्रत्येकाकडून की मी एखादं काही चांगलं बघायला गेले तर त्या व्यक्तीकडून मला काहीतरी घेण्यासारखं असतं, आणि त्याचा मी उपयोग माझ्या गाण्यात करू शकते. किंवा दुसऱ्याचं गाणं मी ऐकायला गेले तर अरे वा, हा प्रकार हिचा खूप छान आहे, तर तो मला इन्स्पायर करतो. किंवा गाण्यातलंही सोडलं तर एखाद्या व्यक्तीचा विचारही आपल्याला मोटिवेट करू शकतो. तर अशी एखादी व्यक्ती नाही, पण तू म्हणशील गाण्यातलं तर ऑफकोर्स आजोबा आहेत, खूप मोठी मोठी लोक, मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. कुमारजी आहे, ऑब्व्हियसली किशोरीताई आहेत, आम्ही अश्विनीताईंकडे शिकतो आहे, तर अशी बरीच लोक आहेत. आणि ह्या फील्डमधली म्हणशील तर मला विक्रम गोखले खूप आवडतात, मला स्मिता पाटील खूप आवडायच्या. तर अशा लोकांकडे आम्ही बघतो नेहमी. पण मग असं आहे, आता तू ज्या मोठ्या लोकांची नावं घेतलीस गायनातली, की यांची शैली मला जास्ती आवडते, किंवा असं काही आहे तुला? जसं की कुमार गंधर्वांचं मला एक झोकून देण्याचा किंवा फेकून देण्याचा एक स्वर लगावा आहे, तो आवडतो. किंवा तेच किशोरीताईंचा स्थिर आणि शांत गायकी मला आवडते. किंवा वसंतराव देशपांडे किंवा आजोबांचं मी ऐकलं तर नाट्यसंगीत, आणि त्याचा आम्ही अभ्यास करतो. तर असं प्रत्येकाच्या ह्याच्यातलं खूप शिकण्यासारखं आहे. काय सांगशील आत्ताच्या यंग जनरेशनला? आपलेच मित्रमैत्रिणी आहेत. पहिली तर मी सांगते, मी खूप एवढी मोठी नाही आहे की मी खूप काही सल्ले देईन, पण एक मैत्रीण ह्या नात्याने असं सांगेन की क्लासिकल म्युझिक किंवा म्युझिकमध्ये जे लोक करतात तर
कुठल्याही कामामध्ये स्ट्रगल तर आहेच, प्रत्येकाला करायचं असतं. तर पूर्णपणे फोकस्ड राहायला पाहिजे आणि बाकीच्या गोष्टींकडे जरा लक्ष कमी देऊन आपल्याला काय करायचं आहे हे, म्हणजे एका ठराविक एजमध्ये आपण पण, म्हणजे मी पण तशी होते की खूप कॉलेज आणि ही सगळी मजा आणि हे सगळं होतं, पण आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला काय नाही करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे हे करण्यासाठी आपल्याला ती गोष्ट करून बघितली पाहिजे. मी असं नाही म्हणू शकत की अच्छा मी आज क्लासिकल गाते का, मी लाईट म्युझिक गाणारच नाही, मी हिंदी सॉंग्स बॉलिवूड आणि हे करणारच नाही. ते काय आहे हे करून तर बघा. ते करून बघितल्यावर तुम्हाला कळेल की नाही बाबा हे मला नाही जमत आहे, आणि मग त्यानंतर ठरवा की मला हे नाही करायचं, पण मी करणारच नाही ही गोष्ट चुकीची. अशा कोणत्या 2 गोष्टी सांगशील की ज्या तुला समाजातल्या बदलायला आवडतील, किंवा ही गोष्ट चांगली नाही याच्याऐवजी ही असायला हवी होती असं? भ्रष्टाचार ही पहिली गोष्ट आहे जी मला वाटतं की झाली पाहिजे कमी. आणि आपल्याकडे जे म्हणतात की आहे सगळं इक्वल महिलांसाठी किंवा असं, पण ते नाही अजूनही झालं आहे. मेंटॅलिटी लोकांची ह्याबद्दलची खूप बदलली पाहिजे असं मला वाटतं. तर ह्या 2 गोष्टी मला खूप प्रकर्षाने जाणवतात की ज्या चेंज व्हायला पाहिजेत. तर तू म्हणालीस महिलांचं, तर मग तुला असं तू काम करताना तुला असं कधी जाणवलंय? हे खूप डिपेंड करतं की आपण कसे आहोत. खूप जास्त मी ह्याच्यावर खूप विश्वास ठेवते की आपण कसे आहोत त्याच्यावर मग समोरचा ठरवेल की तुमच्याशी कसं वागायचं आहे. आणि मी मुलींना पण म्हणजे ह्या फील्डमध्ये ज्या करिअर करू इच्छित आहेत त्यांना मी हे सांगेन की अनेक असे वाईट प्रकारही मुलींना अनुभवायला मिळतात, पण त्याच्यात न फसता आपण फर्म राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर त्या फील्डला नावं ठेवून काही अर्थ नाही आहे. तू कशी आहेस याच्यावर खूप डिपेंड करतं. त्यामुळे आपण आधी स्वतः नीट असलो की मग समोरचा नाही, असं मला वाटतं. येस, थँक्यू स्वरांगी. तू आज आमच्याशी खूप छान मनमोकळेपणाने बोललेस, आणि EFI कडनं तुला ही एक छोटीशी गिफ्ट आमच्याकडनं. थँक्यू. आणि मग तुला आवडतंय का ते? ओके, बघते मी मला आवडतंय का काय आहे माहिती. आणि मलाही खूप छान वाटलं EFIमध्ये बोलून, तुम्हाला एवढं छान आपण ठीक आहे आपण ह्याच्या आधी भेटलो आहे, पण छान बोलतं केलंस आणि सगळ्यांची गप्पा मारून, आणि तुमची सगळी टीम पण खूप छान आहे, तर मलाही खूप छान वाटलं. थँक्यू. काहीतरी इंटरेस्टिंग दिसतं. ओ वाव, आमचा EFIचा मग आहे. ओ वाव. आणि तुम्ही एकदम मला छान गिफ्ट दिलंय, कारण मला चहा प्रचंड आवडतो. त्यामुळे आपल्याला स्वरांगीची खूप वेगळी आवड कळलेली आहे की तिला चहा आवडतो. हो, आणि तुम्ही माझ्या हातचा चहा पण प्यायला, त्यामुळे आता मी याचा चहा पिणार आहे. थँक्यू. आणि माझी विनंती आहे तुला, एक आपल्या मित्रांसाठी 2 ओळी गाण्याच्या गाऊ शकलीस? मी एक मीराबाईचं भजन आहे, थोडं राजस्थानी फोक टाईपमध्ये आहे, ते म्हणते. हो मेरे राणा जी, मैं गोविंद गुण गाना गाना, मैं गोविंद गुण गाना. हो मेरे राणा, हो मेरे राणा, राणा जी, मैं गोविंद गुण गाना गाना, मैं गोविंद गुण गाना. मीराबाई प्रेम दिवाणी, मीराबाई प्रेम दिवाणी, मैं सावरियावर पाना. ओ मेरे राणा जी, मैं गोविंद गुण गाना गाना जी, मैं गोविंद गुण गाना गोविंद
थँक्यू सो Thank you. मच. थँक्यू. हाय, मी स्वरांगी मराठे. EFI चॅट्सचा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही तो लाईक करा, कमेंटद्वारे प्रतिक्रिया द्या, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि एम्बर फिल्म्स इंडियाला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.